मंडळी नमस्कार. आता ऐकूया कथा मी स्कूटर शिकते. लेखन आणि सादरकर्त्या सौ अंजली प्रमोद कुलकर्णी. छे, रोजच्या या बसच्या कटकटीनं वैताग आला बाई. अहो, आज मुलांना शाळेत नेणारा रिक्षावाला आलाच नाही बर का. ही असली माझी दैनंदिन भुणभुण चालू होती. एकमेव श्रोता म्हणजे अर्थात सहनशील पतिराज. माझ्या या नित्य कटकटीला ते कंटाळे होतेच, पण त्या दिवशी सकाळच्या घाईत मी ही भुणभुण सुरू केल्यावर मात्र एकदम स्फोटच झाला. अगं, रोज काय तेच तेच आख्यान लावतेस? रोजची ही कटकट सहन करण्यापेक्षा तू सरळ स्कूटर शिक बघू. अगं, घरच्या घरी तुझी सोय होईल, असं म्हणत हे माझ्यावर डाफरलेच. खरं म्हणजे रोजच्या माझ्या ड्रायव्हर होण्याच्या ड्युटीला हे मनोमन कंटाळे होतेच, पण वरवर अगदी सोजवळतेचा आव आणत आपण बुवा तुझी फारच सोय जाणतो हा भाव यांच्या बोलण्यात मला तरी स्पष्ट दिसत होता. त्याच क्षणी तो धोकादायक विचार माझ्या मनात थैमान घालायला लागला. खरंच काय हरकत आहे आपण स्कूटर शिकलो तर? हल्ली अगदी माझ्यापेक्षाही बुटक्या पोरी सुद्धा अगदी टेचात स्कूटर चालवतातच ना, असं म्हणत मी माझ्या मनाची समजूत घालायला लागले. खरं म्हणजे मी स्कूटर शिकावी यासाठी हे नेहमीच माझ्या मागे लागलेले असायचे. आपल्या बायकोला छान स्कूटर चालवता यावी, निदान त्यामुळे तरी ती स्मार्ट बसेल, इतर मित्रांमध्ये आपला भाव वधारेल ह्या विचारात हे असे हरवलेले असायचे. आणि त्यांनी माझ्या मागे हा भुंगा लावला रे लावला की मी जर स्कूटर शिकले ना तर रोज रोज तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल हा, असं मिश्किलपणे सांगून त्यांना निरुत्तर करून माझी तात्पुरती सुटका करून घेत असे. पण त्यामुळे अगदी कुठेही बाहेर जाण्याच्या बाबतीत मी मात्र अगदी परस्वाधीन बनले होते. किरकोळ खरेदी आणि दैनंदिन कामासाठी जितकी म्हणून लाचारी तोंडावर आणता येईल तेवढी आणून मला यांच्या विनवण्या कराव्या लागायच्या. यांची सगळी कामं भराभर सेवानिष्ठेनं मी उरकल्यावरच मग अगदी उपकार केल्यासारखे हे एकदाचे तयार व्हायचे. मग लहान मोठ्या आकारांच्या सगळ्या पिशव्या, दोन्ही मुलं यांची जुळवाजुळव आवराआवर करत आमची वरात एकदाची गावात पोहोचायची. यादीवर हुकूम सगळी कामं उरकल्यावरच आम्ही स्कूटरवरनं आरामात घरी यायचो. हो, पण हीच दैनंदिन कामं हल्ली साप्ताहिक या सदरात मोडायला लागली. फ्री झाल्यामुळे भाज्या एकदमच आठवड्याच्या घरी यायला लागल्या. माझ्या यादीतल्या सगळ्या कामांना हे नाट लावायला लागले. हो, प्रत्येक वेळी अशी नाट लावत असल्यामुळे मी यांना नाटेकर शास्त्री हे नाव देऊन मोकळी झाले. यांच्या या चालढकल धोरणामुळे माझ्या सगळ्या योजना बारगळायला लागल्यामुळे मग मात्र मनात खरंच यायला लागलं की आपण स्कूटर शिकणं अत्यावश्यकच आहे. हवीचे कशाला हवं यांची मिजास? आपल्या वाहनाचे चालक आपणच बनायला हवं. मनात येईल तेव्हा आपल्याला हवं तेव्हा गावात जाऊन आपली कामं उरकता येतील, वेळेची बचत होईल, मुलांनाही आपणच शाळेत पोहोचू. अशा सगळ्या धाडशी पण सुखदायक विचारांना कवटाळतच त्या दिवशी मी निद्रादेवीच्या अधीन झाले. दुसऱ्या दिवशी उठल्यावर उत्साहाने यांना माझ्या स्कूटर शिकण्याच्या योजनेचा बेत सांगितला. तेव्हा यांना आश्चर्यच वाटलं. नाहीतरी माझे असे येणारे नित्य झटके यांना परिचित होतेच, पण इतक्या तातडीनं हे शिकवणं प्रकरण आपल्या सांगाशी येईल याची मात्र त्यांना बिलकुल कल्पना नव्हती. एकदाची यांनी या धाडशी बेताला कशी बशी मन घट्ट करून परवानगी दिली. आता मानसिक धैर्य एकवटायला मी सुरुवात केली. लहानपणी वाड्यात अतिशय विचित्र तऱ्हेने मी सायकल चालवत होते. कार्यबाहुल्यामुळे ती चालवणं सुद्धा हळूहळू बंद होऊन गेलं होतं. त्यामुळे जी काही थोडीफार सायकल क्षेत्रात मर्यादित गती होती ती तिथेच खुंटली. आणि आता या उतरत्या वयात स्कूटर शिकण्याचं वेळ माझ्या डोक्यात शिरलं होतं, ते सुद्धा इतक्या वर्षांनी. तर त्या दिवशी सकाळी चपळाईची कमाल मर्यादा गाठून स्वयंपाक करून मी आधी मुलांना शाळेत पोहोचून आले. तोपर्यंत यांनी स्वतःची आणि मनाची सुद्धा तयारी करून स्कूटर फाटकाबाहेर आणून लावली. मी उत्साहात पदर खोचून पुढे सरसावले. यांनी
हा क्लच, हा गिअर, हा पायाजवळचा ब्रेक, अशा पद्धतीनं स्कूटरची प्राथमिक माहिती दिली आणि स्कूटर स्टँडवरनं काढायला फरमावलं. असं म्हणत मी माझ्या परीनं बराच जोर लावण्याचा प्रयत्न केला, पण स्कूटर अडेल तट्टूप्रमाणे जागच्या जागी उभीच ना. अहो, माझ्याच्यानं तसूभरही हालायला ती तयारच नाही. आपल्याही वजनापेक्षा ही स्कूटर भारी असल्याचा एक अभिनव शोध त्यावेळी मला लागला. माझी घामाघूम झालेली अवस्था पाहून यांना माझी दया आली असावी. शेवटी पुढे होऊन त्यांनीच अगदी सहजगत्या स्कूटर स्टँडवरनं खाली घेतली. पण तेवढ्यात काय एवढंही साधं जमत नाही. अशा आशयाचा एक कटाक्ष माझ्याकडे टाकायलाही विसरले नाहीत. पुन्हा एकदा स्कूटर कशी सुरू करायची याचं प्रात्यक्षिक समजावून दिल्यावर स्कूटरचा ताबा यांनी आता माझ्या हातात सोपवला. मनातल्या मनात मी देवाचा धावा करून स्कूटरवर बसले. स्कूटरला दणकन किक मारली. ठरवल्याप्रमाणे जे हातात धरायला हवं ते धरलं आणि जे सोडायला हवं ते सोडलं. पण मूळच्या स्वभावाचंच धरसोड वृत्ती नसल्यानं ही धरसोड काही केल्या माझ्या अंगवळणी पडेना. आरती करणारा पुजारीच नको नको म्हणताना माझ्या डोळ्यांसमोर दिसायला लागला. देवळात आरती चालू असताना पुजाऱ्याच्या हातातल्या तबकाकडे आणि घंटेकडे बघून लहानपणी मलाच घाबरायला व्हायचं. हातातली घंटा वाजवताना तो चुकून तबक तर नाही ना घंटेसारखं हलवणार. त्याच्या दोन्ही हातांचा क्रम चुकला तर, ह्या असल्या अभद्र शंकेनं माझ्याच हृदयाचे ठोके पूर्वी चुकायचे. तर त्या भाविक पुजाऱ्याचं स्मरण करून मी स्कूटर चालू केली. पण स्कूटर शिकताना माझ्या दोन्ही हातांचे क्रम काही केल्या जमेनात. अहो, ब्रेक पायाशी आहे लक्षातच राहीना ना. कारण सायकलचे ब्रेक डाव्या उजव्या हातात हे पक्क घोकून घोटलेलं. त्यामुळे आता पंचायत व्हायला लागली. ब्रेक, क्लच, गिअर, ॲक्सिलेटर या गोंधळात मी पार चक्रावूनच गेले. आधी क्लच की गिअर, आधी हे का ते, या असल्या विचारात असताना हातांची प्रतिक्षिप्त क्रिया होऊन सगळ्याच डगरींवर मी हात आणि पाय सुद्धा ठेवायला लागल्यावर मात्र गोंधळ. मीच काय पाप केलं होतं देव जाणे. या विचारात मी कुठली कळ दाबली तेच मला कळेना. पण खरंच कळा आल्यासारखी स्कूटर कुठनं भयानक आवाज काढायला लागली. पळण्याऐवजी स्कूटर आचके देत जागोजागी थांबायला काय लागली. हे मागे बसलेले होतेच. त्यांना मी ओशाळवाण्या चेहऱ्यानं काहीतरी स्पष्टीकरण द्यायला लागल्यावर मात्र एरवीचे शांत असणारे हे आपलं दुर्मिळ रूप बसल्या बसल्या मला दाखवायला लागले. सुरुवातीला हळूहळू आवाजात सूचना देणारे हे जेव्हा मी त्यांच्या सहनशक्तीचा अंतच पाहायला लागले तेव्हा मात्र यांनी माझ्या कानाशीच ओरडा सुरू केला. त्या ओरड्याचा आवाज आता हळूहळू भलताच तापायला लागला. हो, मी ॲक्सिलेटर गरगर फिरवत असल्यामुळे थरकाप उडवणारा आवाज आणि माझ्या कानाशी चालू असलेला यांचा ओरडा यांच्या वाढत्या प्रमाणानं माझ्यावरचं टेन्शन वाढायला लागलं. माझ्या गोंधळात त्यामुळे आणखीच भर पडायला लागली. कॉलनीतल्या प्रत्येक खिडक्यांमधनं कोणी ना कोणीतरी डोकावून आपलं मनोरंजन करून घेतंय या कल्पनेनं मी आणखीच हैराण व्हायला लागले. माझ्या बीपीची अंतर्गत गडबड आतल्या आत वाढायला लागली. हो, तेवढ्यात आपल्या आईचा हात धरून येणाऱ्या एका लहान मुलीनं मला पाहून, अय्या, अगं आई, ती अंजली काकू बघ ना कशी वाकडी तिकडे स्कूटर चालवते, असं म्हटलं. आधीच मी का कू करीत डावी उजवीकडे झुकत कशी बशी निकरानं स्कूटर चालवत होते. त्यातनं हे वाक्य ऐकल्यावर मात्र मी कर्रकन ब्रेक लावून स्कूटर चक्क थांबवलीच. चालवणं नाही, पण ती कुठल्याही घातक क्षणी थांबवणं निश्चितपणे माझ्या हातात होतं. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन यांनी टुणकन उडी मारत पटकन स्वतःच स्कूटर चपळाईनं स्टँडला लावली आणि बस झाला आता आज मला बँकेत जायचंय असं म्हणत यांनी घरात अक्षरशः पळ काढून स्वतःची सुटकाच करून घेतली. खरं म्हणजे यांनी जरा शांतता धोरण आणखी थोडा वेळ पाळलं असतं तर काही बिघडलं असतं का? पण नाही. मीही मग हुश्श करून खालीमान घालून घरात आले. पुन्हा 2 दिवस तेरी भी चूप मेरी भी चूप हे धोरण उभयता आम्ही बाळगलं. तेवढ्या कालावधीत मी भरपूर मानसिक धैर्य गोळा केलं आणि एकदा रविवार आहे असं हेरून हळूच
आज चालवूया का स्कूटर? असं म्हणत यांना पुन्हा एकदा लाचारीनं विनवलं. माझा उत्साह अजूनही टिकून आहे हे पाहून यांनीही समंजसपणे मागचा गोंधळ विसरून त्या गाफील क्षणी मला होकार दिला. पुन्हा एकदा सगळी रीतसर उजळणी. पण सुदैवानं ह्यावेळी मात्र सगळं चक्क जमलं बरं का. उशिरा का होईना पण शिष्येला स्कूटर चालवता आली एकदाची म्हणून हेही खुशीत होते. तरी अधनंमधनं माझा काहीतरी गोंधळ उडायचाच बरं का. अशा वेळी माझ्या कानाशीच ह्यांचा इतका ओरडा एकदम व्हायचा की भीक नको पण कुत्रावर, तसं मला स्कूटर शिकवूही नका आणि माझ्यावर डाफरूही नका असं सांगायचा मला मोह व्हायला लागला. पण आज जर मी माघार घेतली तर हे पुन्हा मला स्कूटर शिकवणारच नाहीत त्याबद्दल मला खात्री होती. म्हणून मी तोंड दाबून असल्या बुक्क्यांचा मार निमूटपणे सहन करायला लागले. कशी वशी एकदाची स्कूटर अधनमधनं चालू व्हायला लागली. फर्स्ट गिअरला मी आवडीनं पकडूनच ठेवलं. मी स्कूटर चालवायच्या ऐवजी स्कूटरच मला चालवू की पळवू लागली असं म्हणणंच जास्त उचित ठरलं असतं. इतपत मी प्रगती केल्यावर ह्यानं स्कूटर रस्त्यावर आणण्याची दुर्बुद्धी झाली. शिष्येवर यांनी जरा प्रमाणाबाहेर जास्तच विश्वास टाकला आणि त्याची फळं आम्हा दोघांना नंतर भोगावीच लागली. आमची स्कूटर आता भन्नाट बानूच्या थाटात रस्त्यावर आली. आपल्याला जमली बाई एकदाची स्कूटर असं म्हणत आधीच हवेवर तरंगणारी मी आता आणखीच हवाई बनले. यांनी मागून संथ श्वसनाची लय पकडली. रस्ता तसा निर्जनच होता, पण एखादं जरी वाहन समोर येताना दिसलं तरी मलाच प्रचंड धडकी भरायची. येणारं वाहन हे आपल्यावरच चाल करून येतंय असा मला भास व्हायला लागला. इतक्यात एकाएकी 2 कुत्री रस्त्यातनं मध्येच कुठून तरी भांडत आली. त्यांना वाचवताना मी स्कूटरचे सगळे क्रमच भराभर बदलून टाकले. मैं इधर जाऊ या उधर जाऊ या संभ्रमात मी नको तिकडेच स्कूटरचं हँडल वळवलं तर समोर भला मोठा खड्डा ना. त्यातच ॲक्सिलेटर मी रेस करत असल्यामुळे जीवाचा थरकाप उडवणारा आवाज सगळीकडनं उमटायला लागला. माझा, ह्यांचा आणि कुत्र्यांचा एकदमच जोरजोरात आवाज माझ्या कानात घुमायला लागला आणि या संमिश्र कोलाहलात माझा थरथराट होऊन पूर्णपणे बॅलन्सच गेला. त्यामुळे आम्ही दोघेही जमिनीवर समांतर आणि आमच्या अंगावर स्कूटरचं अवजड धूळ. हे भन्नाट दृश्य बघून ती भांडणारी कुत्री आपसातलं भांडण विसरून जी धूम पळाली ना ती मी आजतागायत कुठे कधी पाहिलीच नाही. रविवारच्या टीव्हीच्या लगातार कार्यक्रमांमुळे त्यावेळी रस्ताही शांत होता. त्यामुळे या अवघड अवस्थेतनं आमची लवकर सुटका काही होईना. आपले कुठले कुठले अवयव जायबंदी झालेत याचा अंदाज घेत आम्ही एकमेकांकडे चुकूनही न पाहता कणत कुथत पडलो असतानाच आम्हाला गाडीचा परिचित हॉर्न ऐकू आला. आमचेच फॅमिली डॉक्टर योगायोगानं त्याच रस्त्यानं घरी येत असताना त्यांनी आमची ही दयनीय अवस्था पाहिली. नेहमीप्रमाणे त्यांच्यातला डॉक्टर चटकन जागा झाला. डॉक्टरांनी आधी अंगावर झेपावलेल्या आमच्या प्रियेला आमच्यापासून दूर केलं. देवानंच जणू आमची हाक ऐकली. त्यामुळे निदान आमचा श्वास तरी धड वेळेवर सुरू झाला. मग त्यांच्याच मदतीनं त्यांच्याच गाडीतनं आम्ही परस्परच दवाखान्यात दाखल झालो. आमचा ताबा आता 2-3 डॉक्टरांनी घेतला. त्यांच्यावर आम्हाला सोपवून डॉक्टरांनी हे वृत्त घरी रीतसर कळवलं. त्यामुळे दवाखान्यात भेटायला येणाऱ्यांची रीघच लागली ना. त्यानंतर माझा उजवा पाय 2 महिने प्लॅस्टरमध्ये बंदिस्त होता. यांचे तसे सगळे अवयव सुस्थितीत होते, पण मुकामार बराच असल्यामुळे 1 महिना यांना बँकेतनं रजा घेऊन घरी बसावं लागलं. बरं, घरी बसून आराम नाहीच ना, कारण मी परावलंबी. त्यामुळे घरचा एकपात्री प्रयोग करून हे वैतागले. डॉक्टरांचा, औषध पाण्याचा अवाढव्य खर्च, त्यात भेटीगाठीसाठी येणाऱ्या पाहुण्यांनी आम्हाला पूर्णतया भंडावलो. पण आपण इथेच जर राहिलो तर इथलं सगळं आपल्यालाच करावं लागेल हे लक्षात आल्यावर मात्र समस्त चतुर पाहुण्यांनी हळूहळू आपापल्या गावाला पळ काढला. सकाळ संध्याकाळ भेटायला येणाऱ्यांचा ठराविक प्रश्न, अहो पण असे कसे पडलात? काका होते ना तुमच्या बरोबर?
प्रत्येकाला तेच तेच सांगून घशाला कोरड पडायला लागली हो. शेवटी हे पडझड प्रकरण टेप करूनच ठेवावं अशा विचारावर मी आले. त्यामुळे निदान उरल्या सुरल्या शक्तीची तरी बचत झाली असती. ऐसा मौका फिर कहा मिलेगा हा धोरणी विचार करून दोन्ही मुलांनी आम्हाला अक्षरशः पिसाळून सोडलं. बरं, पाहुण्यांसमोर धुलाई करता येईना आणि प्लॅस्टरमुळे त्यांच्या मागे पळताही येईना. हाल आहे की हाल. अशी ही खिळखिळी झालेली घरची स्थिती स्थिरस्थावर व्हायला पूर्ण 4 महिने झाले. तेव्हापासून यांनी तर माझ्या स्कूटर शिकण्याचा इतका धसकाच घेतलाय ना, त्यामुळे मला रिक्षा वेतन दरमहा हे इमानदारीत द्यायला लागले. त्यामुळे मी खुश आणि आपल्या मागची पिढा गेली म्हणून हे खुश. एकूण काय, अवघा आनंदी आनंद. काय मंडळी, आवडली ना कथा? लेखन आणि सादरकर्त्या सौ अंजली प्रमोद कुलकर्णी. रसिक श्रोते हो, माझं काम झालं, पण आता पुढचं काम तुमचं. कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून यूट्यूबला नक्की कॉमेंट टाका. धन्यवाद.